सुख आणि दुःख दोन्ही ईश्वरांचे मंगल विधान समजून सदा सर्व काळ माणसाने परमसंतुष्ट राहिले पाहिजे. ईश्वरावरील दृढ विश्वास आपल्या पापांपासून आपल्याला दूर ठेवतो आणि स्वार्थता आपल्या आचरणातील सुधारणेचे मूळ आहे. दुसऱ्यांना दुःख देणे यासारखे घोर पाप नाही आणि सुख देणे यासारखा धर्म नाही. म्हणून सदैव इतरांच्या हितासाठी प्रयत्न करावे. वास्तुशास्त्राचं महत्त्व आपण थोडक्यात पाहू. वास्तुशास्त्र, आपण ज्या घरात राहतो ती वास्तू अत्यंत प्राचीन शास्त्र आहे आणि काही दशकांपासून वास्तुशास्त्राच्या वेगाने प्रचार प्रसार केला गेला आहे. अनेक वर्षापासून वास्तुशास्त्रावर सखोल अभ्यास होत असून हे एक अनुभवजन्य शास्त्र आहे. यावर आता जाणकारांचे एकमत झालेले आहे. वास्तुशास्त्र हे 64 कलांपैकी एक आहे. निसर्गातील पंचमहाभूते, अष्टदिशा, पृथ्वीची विद्युत चुंबकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांकडून येणारी वैश्विक शक्ती या सर्वांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम व मानवी जीवनाचे सुखमय होण्यासाठी सर्व तत्वांचा योग्य समतोल असणे म्हणजेच वास्तुशास्त्र. वास्तुदेवता नेहमी तथास्तु म्हणत असते. वास्तुशांती विधीच्या दिवशी आणि इतर दिवशी घरात वादविवाद करू नये, अपशब्द उच्चारू नये. शेवटी सकारात्मक बोलावे, शांतता राखावी, घरात स्वच्छता ठेवावी, पूजापाठ, हवन, सकारात्मक ऊर्जा ठेवावी. म्हणजेच वास्तुदेवतेचे हे आशीर्वाद लाभत असतात. सेवा मार्गातील वेद यज्ञ संशोधन प्रशिक्षण विभागाच्या वतीने महत्त्वपूर्ण माहिती वास्तुशास्त्राअंतर्गत दिली जाते.